विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये भारतीय गणराज्ये आणि महाजनपदे या प्रकरणातील प्राचीन भारताचा राजकीय वारसा आणि ऋग्वेदकालीन टोळी राज्ये या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये आपण दाशराज्य युद्ध आणि उत्तर वेद काळातील टोळी राज्ये या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रथमतः आपण दाशराज्य युद्ध या मुद्द्याचा आपण अभ्यास करूया. बघा, हे जे युद्ध आहे ते युद्ध भारत देशाचं भारत नाव मिळण्यास कारणीभूत असं हे युद्ध होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ऋग्वेद काळातील पहिला राजकीय संघर्ष या युद्धापासून झाला. कारण का, जसं या युद्धाचं नाव आहे दाशराज्य युद्ध, या नावाप्रमाणेच एका राजाच्या विरोधात 10 राजांनी एकत्र येऊन एक संघ निर्माण केला आणि या संघाने एका राजाच्या विरोधात युद्ध केलं. आणि दोन प्रमुख गटांमध्ये हे युद्ध झालं. ते म्हणजे पहिलं भरत, की ज्याचे राजा सुदास हे होते. राजन सुदास म्हणजे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की राजन या शब्दाचा अर्थ राजा, आणि भरत या टोळीचे राजा सुदास हे होते. यांच्या विरुद्ध आर्य गटाचे 5 टोळ्या आणि अनार्य गटाच्या 5 टोळ्या अशा एकूण 10 टोळ्यांनी एकत्र येऊन, ह्या 10 टोळ्यांच्या 10 राजांनी एकत्र येऊन राजा सुदास यांच्या विरुद्ध युद्ध केलं होतं. त्यातली प्रमुख टोळी म्हणजे कुरु, आणि या दोघांच्या मध्ये युद्ध झालं आणि या युद्धामध्ये परिणाम असा झाला, एक तर 10 राजे राजन सुदास यांच्या विरोधात असता देखील संख्याबळाने युद्धामध्ये ते कमी असताना देखील त्यांचा विजय झाला. म्हणून ऋग्वेद काळातील पहिला पराक्रमी राजा म्हणून सुद्धा राजन सुदास यांना संबोधलं जातं. आणि जसं की आता मी सांगितलं की या युद्धामध्ये भरत टोळीचा विजय झाला आणि या विजयास्तव त्याचा स्मृती म्हणून या नावावरून या संपूर्ण खंडास भारत म्हणजे या आपल्या देशास भारत हे नाव प्रचलित झालं. त्यानंतर काही काळाने भरत टोळी आणि पुरु टोळी हे एकत्र आले आणि हे एकत्र येऊन त्यांनी उत्तर वेद काळामध्ये एक नवीन राज्य स्थापन केलं. त्या राज्याचं नाव, त्या टोळीचं नाव कुरु असं होतं. आता आपण उत्तर वेद काळाविषयी जी पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे त्याविषयी पाहूया. तर बघा, उत्तर वेद काळातील टोळी राज्ये, तर उत्तर वेद काळामध्ये कुरु, पांचाल व भरत या राज्यांचा अधिक विस्तार होत गेला, ती मोठी होत गेली. त्याचबरोबर आर्यवर्त, मध्य देश या भागात मोठी राज्ये निर्माण झाली. त्याचनंतर कुरु, पांचाल, मत्स्य, सस्य, सिबी, उशीनर, काशी, कोशल, विरदह, मगध अशी इतर राज्ये उत्तर वेद काळामध्ये उदयाला आली. त्याचबरोबर अंग, वंग, विदर्भ, निषद या राज्यांनी देखील प्राचीन भारताचा राजकीय वारसा जोपासलेला आहे. इथेपर्यंत आपण या 2 मुद्द्यांची माहिती पाहिलेली आहे. याच्या पुढील मुद्द्यांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण इथे थांबतोय. धन्यवाद.